मित्रांनो नमस्कार. तर मणक्याचे आजार असो, सांध्यांचे आजार असो, व्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे आजार असो किंवा आमवाताचे किंवा संधिवाताचे रुग्ण असो किंवा काही अनुवंशिक आजार जे सांध्यांशी रिलेटेड असतात, असे काही आजार असो. तर हे सर्व आजार जे असतात ते ढोबळमानानं वरवर पाहता मणक्यांशी निगडीत किंवा हाडांशी निगडीत किंवा पर्टिक्युलर गुडघ्याशी निगडीत किंवा स्मॉल जॉईंट्सशी निगडीत असे वरवर वाटतात. पण मूलतः हाडांमध्ये जरी हा आजार होत असला, हाडातील सांध्यांमध्ये जरी हा आजार होत असला, तरी बिहाइंड द कर्टन यामध्ये त्या आजाराची पॅथोफिजिओलॉजी काय आहे, नेमका कुठला पदार्थ जास्त खाल्ल्यामुळं तो त्रास उद्भवतो, नेमकं कुठली दिनचर्या किंवा ऋतुचर्या आहारविहार केल्यामुळं कमरेचे किंवा मणक्याचे त्रास उद्भवतात, किंवा असा कुठला आजार आहे की ज्यामध्ये ते आपण जे काही खातो पितो त्यामधले जे कॅल्शियम आहे त्या हाडांपर्यंत पोहोचत नाही. तर ह्या आजाराचं परफेक्ट निदान करणं ह्या जेवढे काही सांधिवात, मणक्याचे आजार किंवा अस्थिविकार आहेत यांच्या सुटकेसाठी हे आवश्यक ठरतं. तर मूळतः कॅल्शियम आणि विटॅमिन्सची डेफिशियन्सीमुळं संधिवात होतो किंवा हाडांचा आजार होतो, मणक्याचा आजार होतो, हे वरवर पाहायला किंवा बघायला सोपं वाटतं. पण जे काही आपण खातो किंवा आहार खातो त्याच्यातले जे विटॅमिन्स किंवा मिनरल्स असतात किंवा कॅल्शियमचं अब्सॉर्प्शन असतं आतड्यांमध्ये होऊन त्या पर्टिक्युलर सांध्यांपर्यंत न पोहोचणं मुळात हा हाडांचा आजार किंवा वेगळ्या सांध्यांचा आजार निर्माण करतो. त्यामध्ये मणक्यांचे आजार असो किंवा मग अजून इतर प्रॉब्लेम असो. तर अस्थिविकारांमध्ये फक्त अस्थिविकार तज्ज्ञाकडे किंवा न्यूरोफिजिशियनकडे जाऊन हा आजार मुळात सॉल्व्ह होत नाही. तर त्यामागे पचनाच्या काही तक्रारी असतील, ॲसिडिटीच्या समस्या असतील, वाढलेलं वजन असेल, तर मूळव्याधीचे किंवा आतड्यांशी संबंधित काही बिमारी असतील, तर त्याचं निदान करून आपला हाडांकडे जाणारा पोषणक्रम सुधारणे ही ह्या हाडांच्या विकृतीमध्ये यशस्वी चिकित्सा ठरते. तर आयुर्वेद यासाठी मार्गदर्शक ठरतो. धन्यवाद.